ए अरे भाऊ ऐक ना, गाडीला गिराईक बघ ना, अर्जंट पैसे लागतात जरा. ए माझ्याकडे आहे गिराईक, कितीला द्यायची गाडी? 20,000ला द्यायची. अरे कशाला विकतोय गाडी? तुझ्याकडे तर एकच गाडी आहे ना. अरे काय नाही भाऊ, अर्जंट पैसे लागतात जरा नाही का, गाडी विकावीच लागेल, त्याशिवाय पर्यायच नाही. कशाला विकतोय गाडी? तुला 20,000 पाहिजे नाही? 20,000 ठेव. गाडी नको विकू, नंतर दे मला. चालते ठीक आहे भाऊ, धन्यवाद. येऊ का? हा चल. ते 25ला कोकणात जायचं बरं का आपल्याला. जाऊ की. काय? जाऊ ना. जायचं ना. ए भाऊ, अरे गाडी चावी दे ना जरा, फिरायला चाललोय. अरे गाडी पाहिजे का? तर हे घे. ठीक आहे, देवची चावी, उद्या संध्याकाळी येतो मी. आणि ऐक ना, ते गोवागल पण चांगला दिसतो, ते दे रे जरा. धर ना भाऊ. काय आहे? सरक रे जरा. बस रे. दत्ता भाऊनी एवढ्यात लय प्रगती केली हा? अरे त्यांनी लय कष्ट केले आधीपासून, आपण काय बघितलं नाही का? हा ना. अरे ह्याला पण माहित असेल की ह्यो तर लहानपणीचा मित्र आहे त्याचा. अरे याला सगळं माहिती, याला कधी नाही बोलतो का दत्त भाऊ कुठल्या गोष्टीला? जे मागेल ते भेटतं याला. अरे काय नाही, सगळ्या नशिबाचा खेळ असतो. त्याकडे आता 4 पैसे आलेत ना, म्हणून तो पण लय घमंडी झालाय. आता काय बोलतोय? तुला कधी कुठल्या गोष्टीला नाही बोललाय का ते? तुझी केवढी मदत केली त्याने आतापर्यंत. अरे एवढं काय त्यात, मदत तर कोणी पण करते. आजकाल कोण कोणाची मदत करत नाही. अरे काय झालं? लय नाराज दिसताय. त्या अमितला लय नको मदत करत जाऊ राहू. तू त्याची एवढी मदत करतो तरी तो तुझ्याबद्दल किती वाईट बोलत होता. अरे मित्रांनो, तुम्ही लोड नका घेऊ. मला त्याची सवय माहिती आहे. तो माझ्या मागे आहे ना, माझ्याबद्दल लय वाईट बोलतो. पण आता विषय काय माहिती आहे का? आम्ही दोघं आहे ना, लहानाचं सोबत मोठं झालोय. आम्ही दोघं सोबत शाळेत शिकलोय. पण आता काय झालं, त्याच्या घरची परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली होती. माझ्या घरची परिस्थिती ना लय वाईट होती. पण आता त्यांनी व्यवस्थित शिक्षण नाही केलं. चुकीच्या मुलांबरोबर त्यांनी संगत केली. कसं होतं, वाईट लोकांबरोबर संगत झाली ना, मग आपण पण वाईट होतो. आणि त्याच्याविरुद्ध मी काय झालो, मी चांगल्या मुलांच्या संगतीत राहिलो आणि व्यसनापासून मी लांब राहिलो. त्यामुळे मग तो मागे राहिला. मी चांगलं शिक्षण पूर्ण केलं, मला चांगली नोकरी लागली, मग मला आज चांगला पगार आहे, त्यामुळे मी आज चांगला राहतो. पण आता काय आहे, त्याला तेच बघवत नाही आहे. त्याला काय होतं, त्याला माझी झालेली प्रगती त्याला बघवत नाही. त्याला असं वाटतं यार ह्यो आपल्यापेक्षा मोठा झाला. पण तो पण जर माझ्याबरोबर व्यवस्थित त्यांनी शिक्षण केलं असतं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला असता, तर आज तो पण माझ्याबरोबर असता. आता त्याचा जर दुसरा कुठला प्रॉब्लेम असता ना, तुम्ही लगेच सॉल्व केला असता. पण आता त्याला मी मोठा झालेलो बघवत नाही. आता त्याला माझ्याकडे पण काही इलाज नाही. पण हा, तो माझ्या लहानपणीचा मित्र आहे. त्यामुळं माझ्याकडनं जेवढी मदत त्याला करता होईल ना, तेवढी मी करणार. बाकी त्याचे विचार त्याच्यापाशी. तुम्हाला पण मी एक सांगतो, सगळ्यात पहिले ना आपली संगत चांगली पाहिजे. चला.